सुप्रभात सगळ्यांना. व्लॉगमध्ये जसं पटापट बोलतात ना, तसं मला अजून जमलेलं नाही आहे. कारण मी स्क्रिप्ट करत नाही, मी डायरेक्ट व्हिडिओ बघून व्हॉइस ओव्हर करत असते. त्यामुळे मध्ये मी अडखळते, माफ करा. आज मी करते आहे पुलाव. पण पुलाव, मसाले भात, बिर्याणी सगळ्याची चव माझी सेमच होते. कदाचित माझी रेसिपी काहीतरी चुकते, माझा थोडासा त्या 3 पदार्थामध्ये गोंधळच होतो. तरी पण याच्यामध्ये मी टाकली आहे जिऱ्याची फोडणी आणि दगडफूल टाकलं आहे, मोठी वेलची, छोटी वेलची, 4-5 मिऱ्या टाकल्या आहे, दालचिनी टाकली आहे आणि तेजपत्ता टाकला आहे. त्याच्यानंतर 2-3 मिरच्या, हिरव्या मिरच्या टाकल्या मी. मोठा कांदा चिरला आणि उभा आणि तो टाकते आहे. तो एकदम असा तांबूस होईपर्यंत खरपूस भाजून घेतला, जसं की आपण फ्राय करून नाही का बिर्याणीच्या वर टाकतात तसा काहीसा. त्याच्यामुळे त्याची टेस्ट मस्त लागते, मला खूप आवडते तशी टेस्ट त्याची. म्हणून कांदा व्यवस्थित परतून घेतला. व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड आहे त्यामुळे सगळं मधलं कट केलं आहे मी. काही गोष्टी मी शूट करायला पण विसरली आहे. याचा फायनल रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही कारण तो मी शूटच केला नाही, मी विसरले. त्याच्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. त्याच्यामध्ये एखादी मिरची मी टाकली आहे म्हणून तो थोडासा कलर हिरवा आला आहे. ही पेस्ट पण व्यवस्थित टाकून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. आणि पुलावाला तेल थोडं जास्त लागतं, नाही तर त्याला तशी चव येत नाही, तो सुखा होतो. तर हा मी बारीक चिरलेला टोमॅटो, 2 टोमॅटो टाकले होते. कांदे पण मी 2 मोठे कापून टाकले होते. तर हा टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा. त्याच्यानंतर तुमच्या आवडीच्या भाज्या, गाजर असेल, बटाटा असेल किंवा फ्लावर असेल, वाटाणा असेल, मटार असेल, तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायच्यात. त्याच्यानंतर हा तांदूळ मी 15 मिनटं भिजत ठेवला होता. त्याच्यानंतर स्वच्छ धुतला आणि याच्यामध्ये टाकला. बाजूला पाणी उकळत ठेवलं आहे. 2 पेले असतील तर 4 पेले पाणी आपण टाकतो, असा आपला भाताचा अंदाज असतो. तसंच मी थोडंसं कमी पाणी टाकलं आहे कारण ह्या भाताला थोडंसं पाणी कमी लागतं, मग तो फळफळीत बनत नाही, मऊ बनतो, तसं नाही आवडत मला. मग मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली त्याच्यानंतर वरती टाकायला. पण फायनल रिझल्ट मी शूट करायला विसरले. त्याच्यानंतर वरती गेले. वरचा जो रूम आहे तो फक्त मीच वापरते. कपडे वाळवण्यासाठी आपण रियाज करतो तेव्हा मी वापरते आणि मी व्यायाम करताना वापरते. आणि समोर एक मोठा दरवाजा आहे, खिडकी पण आहे, त्यामुळे इथे भरपूर कचरा येतो, सगळे केस वगैरे असे उडून येतात इथे. त्यामुळे हे 2-2 दिवसांनी साफ करावं लागतं. तेच मी साफ करत होते. घर काही आपण एकदम सगळं आवरत नाही, थोडं आवरलं की ते स्वच्छ होऊन जातो. आणि आता चतुर्थी आली की सगळ्यांची सफाईची लगबग सुरू होते ना, तेव्हा ॲक्च्युली मजा येते ते सगळं करायला. पण एकटं करायला गेलं ना की ते खूप आपल्या म्हणजे अंगावर येतं, त्यामुळे हळूहळू करायचं. बेडशीट चेंज करते आहे. तर 2 वर्षापूर्वी मी एक मिशोवरनं एक छान अशी त्याच्यावर डिझाईन होती तशी बेडशीट मागवली होती आणि ती एकदम स्वस्त मिळाली होती मला. आणि आता ती सारखी धुवून ती एकदम मऊ लुसलुशीत झाली आहे. त्यामुळे म्हटलं आता ही टाकून घ्यावी. तर पूर्ण व्यवस्थित आधीचा जो खाली अंथरलेली बेडशीट आहे ती व्यवस्थित लावून घेतली जाडसर, कारण ही गादी काथ्याची आहे त्यामुळे त्याचे असे मध्ये काहीतरी टोचतं त्याच्यावर बसलं की, त्यामुळे ते डबल टाकावं लागतं. ही बघा, ह्याच्यावर एकदम मस्त डिझाईन आहे, पण मी घालताना उलटी घातली आहे त्यामुळे ती तुम्हाला तेवढी व्यवस्थित दिसणार नाही. डान्स करणारं राजस्थानी लोकांचं चित्र आहे त्याच्यावर, छान दिसते ना. तर हे झाल्यानंतर मला जायचं होतं स्टार बाजारमध्ये. स्टार बाजार हे टाटाचं मार्केट आहे, तिथेच झुडिओ पण आहे आणि तिथेच वेस्ट साईड पण आहे, त्याचे 3 ब्रँड्स एकत्रच आहेत. तर तिथे सगळा किराणा वगैरे मी तिथून आणते, कारण डीमार्टमध्ये इतकी गर्दी असते की काही विचारूच नका, खूप कंटाळा येतो जायला हल्ली. तर काही स्पेसिफिक गोष्ट घ्यायची असेल तरच डीमार्ट, नाही तर डीमार्टमध्ये मी जायचं सध्या बंद केलं आहे. संध्याकाळी सगळं आवरून मी तिथे गेले स्टार बाजारला. खूप मोठा स्टार बाजार आहे, आमच्या जवळच आहे, 5 मिनटं लागतात गाडीने. तर मला नारळ आणायचे होते तिथे. मी मागच्या वेळी जेव्हा बाजार घेतला तेव्हा नारळ बघून आले होते, स्वस्त पण होते आणि मोठे पण होते. ॲक्च्युली कोकणात नारळ इतके छान मिळतात, चविष्ट मिळतात, स्वस्त मिळतात, पण काय करणार, इथे इलाज नाही. त्यामुळे मी 7 नारळ घेतले, 22 रुपये घरी यायला निघाले.
ॲक्च्युली सगळा किराणा मी इथूनच आणते. इथे सगळ्या प्रकारची फळं, सगळ्या भाज्या, सगळा किराणा, नॉनव्हेजचा एक वेगळा सेक्शन, असं सगळं इथे मिळतं. ड्रायफ्रूट्स पण तिथे ॲक्च्युली चांगले मिळतात, त्यामुळे मी तिथून घेते. सध्या डीमार्टमध्ये इतके गर्दी असते ना की तिथे जाम कंटाळा येतो डीमार्टला झाला, त्यामुळे आता मी इथून बाजार आणते. घरी आले आणि हे सगळं सलाड कापायला घेतलं. ॲक्च्युली लहान असताना मला काकडी, कोबी, फ्लावर, वाली असं सगळं कच्चं चावून खायची खूप सवय होती. हळदी कुंकाला जे वाटाणे देतात ना, भिजवलेले वाटाणे किंवा चणे, ते पण खायची खूप सवय होती आणि मला खूप आवडायचं ते खायला. पण ती सवय चांगली होती हे आत्ता रिअलाईज होते. जेव्हा तुम्ही दीक्षित डाएट तुम्ही जर ऐकलं असेल ना, तर ते खूप मस्त डाएट आहे. मी जवळजवळ 6 महिने केलं. 7 किलो माझं वजन कमी झालं होतं. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये 2दाच तुम्हाला जेव्हा एक्स्ट्रीम भूक लागते तेव्हाच जेवायचं असतं. मध्ये तुम्ही टॉमॅटो आणि ताकाशिवाय काहीही खाऊ शकत नाही. तर असं ते डाएट आहे. त्याचा रिझल्ट खूप छान होता. त्याचा व्हिडिओ कदाचित मी करेन, मला आवडेल तुमच्याबरोबर शेअर करायला. तर तोपर्यंत बाय बाय.